लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। लांबजना पाटी येथे श्री दत्त जन्मोत्सव 16 व कीर्तन महोत्सवास सुरुवात। दत्त मंदिरात 5 दिवस दत्त जयंती निमित्त यात्रा महोत्सव। लांबजना पाटी येथे श्री दत्त जन्मोत्सव 16 व कीर्तन महोत्सवास सुरुवात झाली असून मोगरगा येथील हरिभक्त परायण दिनकर निकम महाराज यांच्या सुश्राव्य वाणीतून कीर्तन संपन्न झाले। तसेच श्री तपस्वी मच्छिंद्रनाथ महाराज जावळीकर यांच्या कृपा आशीर्वादाने दरवर्षी लांबजना पाटी येथे श्री दत्त जन्मोत्सव 16 व कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असतं। प्रतिवर्षाप्रमाणे श्री दत्त मंदिर लांबजना पाटी येथे श्री दत्त जन्मोत्सवानिमित्त श्री गणेश पूजन, श्री गुरुचरित्र पारायण, श्री दत्त देवाचा अभिषेक, हरी जागर कीर्तनासह लातूर येथील माऊली ब्लड बँकेच्या वतीनं भव्य अशा महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं। कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे। यामध्ये नामवंत कीर्तनकारांच्या सुश्राव्य वाणीतून भाविकांसाठी कीर्तन महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं। यामध्ये हरिभक्त परायण मोहन हांडे महाराज सिरसलकर, हरिभक्त परायण दिनकर महाराज मोगरगेकर, हरिभक्त परायण सूर्यकांत महाराज श्री दत्त जन्म सोहळ्यानिमित्त, हरिभक्त परायण रामकृष्ण महाराज शिंदेसह हरिभक्त परायण गणेश महाराज सोनवणे यांच्या सुश्राव्य वाणीतून काल्याच्या कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं आहे। श्री दत्त जन्मोत्सव दिवशी दत्ताचा नामकरण सोहळा साजरा होणार असून महाप्रसादाने यात्रेची सांगता केली जाते। लांबजना पाटी येथील दत्त मंदिरात या 5 दिवस चालणाऱ्या दत्त जयंती निमित्त यात्रा महोत्सव कार्यक्रमासाठी लांबजना पाटी, लांबजना, तांबारवाडी, राजेवाडी, जावळी, मुगळेवाडी, उतका, चलबुर्गा, मोगरगा, खरोसा, किनीनवर परिसरातील भाविक भक्तांनी यात्रेसाठी व रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी रक्तदानासाठी उपस्थित राहण्याचं आवाहन श्री दत्त देवस्थान समिती लांबजना पाटीसह ग्रामस्थांनी केलं आहे। रिपब्लिकन वार्तासाठी औसा प्रतिनिधी जीवन जाधव, लातूर।